नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24। मी बालाजी जगतकर, चराटा बीड येथून। अतिक्रमण करून त्रास देणाऱ्या शेजाऱ्याचा बंदोबस्त करा या मागणीसाठी शशिकला एकनाथ माने यांनी ग्रामविकास अधिकारी ते जिल्हा अधिकारी यांच्यापर्यंत निवेदन दिली, परंतु अद्यापही त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीचा बंदोबस्त झाला नाही। शशिकला माने हे चराटा गावात राहतात। त्यांच्या घरा शेजारी राहणारे भावकीतले लोक त्यांना त्रास देत आहेत। गेल्या 40 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत, परंतु अतिक्रमण करून ड्रेनेज पाईपवर बांधकाम केले आहे व त्यामुळे त्यांच्या घरातून येणारा पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही व तो ब्लॉक झाला आहे। त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शेजाऱ्याने भिंतीलगत मोठी झाडे लावली आहेत, त्यामुळे भिंतीमध्ये पाणी मुरत आहे व भिंत कधीही पडू शकते किंवा तडे जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे। या प्रकरणी त्यांनी मंडळ अधिकाऱ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदन दिली, तक्रार केली, पोलिसातही तक्रार दिली, परंतु जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या वृत्तीने हे शेजारी वारंवार काही ना काही करत असतात। शशिकला माने यांनी शेवटी माध्यमांशी संपर्क साधला व न्याय मिळावा अशी भूमिका मांडली आहे। शेजारी हे जाणीवपूर्वक एकट्या राहणाऱ्या शशिकला माने यांना त्रास देत आहेत। शशिकला माने हे अगोदरच BP सारख्या आजाराने त्रस्त आहेत व त्या वयस्कर आहेत। घरात कुणी नसल्याचा फायदा घेत हे शेजारी जाणीवपूर्वक दर दिवस कुठल्या ना कुठलं कारण करून त्रास देत आहेत व हुज्जत घालत आहेत व मारण्याची भाषा करत आहेत। या प्रकरणी ग्रामीण पोलिसात तक्रार देखील दिली आहे, मात्र अद्यापही ग्रामीण पोलिसांनी याची शहानिशा न करता कारवाई केली नाही। मुलांनी आईला त्रास होऊ नये म्हणून आपल्या घराच्या अवतीभोवती CCTV देखील बसवले आहेत। जवळपास 40 ते 50 फूट भिंत हे शेजारी वापरतात व त्या भिंतीलगत जाणीवपूर्वक झाडे लावली आहेत, त्यामुळे भिंतीमध्ये पाणी मुरत आहे व ड्रेनेजचे पाईप यामुळे ब्लॉक झाले आहेत। त्यामुळे शशिकला माने यांच्या घरातील पाण्याचा निचरा, सांडपाणी व बाथरूमचे पाणी बाहेर निघत नाही। यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे।